शनिवारी सुरू होणार इराणवर हल्ला। शाहू महाराजांना इतिहास ठाऊक नाही, भाजपनं थेट सुनावलं। हर्षवर्धन सपकाळ यांच्यानंतर खासदार शाहू छत्रपती यांना टिपूचं कौतुक। महाराजांचा आदर्श घेऊन टिपू काम करत होता, खासदार शाहू छत्रपती यांचं कोल्हापुरात वक्तव्य। सहा 6,500 भारतीयांना बाहेर काढण्याची कॅनडाची तयारी, शरणार्थी नियमांचं पालन न केल्यास होणार कारवाई। नागपूरमध्येच रचला गेला नितीन गडकरी यांच्या बदनामीचा कट, भाजपकडून नागपूर सायबर पोलिसात तक्रार दाखल। भाजपकडून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेक इच्छुक, रामदास आठवलेंच्या सोबत धैर्यशील पाटील आणि विनोद तावडेंची नावं चर्चेत। राज्यसभा आणि विधान परिषद ठाकरेंनाच हवी, काँग्रेसच्या ज्येष्ठांना आदित्य ठाकरे यांच्याकडून आव्हान। एआय परिषदेमध्ये पोहोचले अनिल अंबानी, पंतप्रधान मोदींच्या हस्ते एआय चर्चा सत्राचं उद्घाटन। बॉलिवूडनंतर बिश्नोई गँगचा नेत्यांवर डोळा, खंडणी वसुलीसाठी भाजप पदाधिकाऱ्याला धमकी। माझ्यामुळे दादांना उशीर झाल्याचा आरोप दुर्दैवी, शेतकऱ्यांच्या धान खरेदीबाबत दादांना फोन केला होता, प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण। रोहितना सुरक्षा देण्यात यावी, खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मागणी। रोहित पवार यांच्यावर कुणीही हल्ला करणार नाही, छगन भुजबळ यांनी सुप्रिया सुळेंचा दावा फेटाळला। शिंदेंच्या महापौर पदावर भाजपचा डोळा, मुंबई वगळून इतर ठिकाणी मागणार 1.25 वर्ष महापौर पद। भिवंडीच्या राजकारणात काँग्रेस सतर्क, भाजपचा पाठिंबा न घेणार ना देणार, काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाची भूमिका। पाटलांना हवी पाटलांची मदत, सांगलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जयंत पाटील यांच्याकडून मदतीची रोहित पाटील यांना अपेक्षा। सिंधुदुर्गात नोटीसीचं राजकारण तापलं, नाईकांचा वार तर राणेंचा पलटवार।